रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रोल रोल टीव्ही नाही खाली कर ना. या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर 2 राजू पाटील, ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे 2 नंबरचे आरोपी होते. आणि त्यांच्या विरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुंदकर आरोपी नंबर 1 यांनी अश्विनी बिद्रेचा खून करण्याचा जो कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्या विरुद्ध होता. आणि अभय कुरुंदकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच लगेच त्यांना 10 डिसेंबर 2017 अटक झाली होती. आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंगामध्ये होते, त्यांना जामीन मिळालेला नव्हता. परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर 2 यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे. आरोपी नंबर 1 यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्या विरुद्ध सिद्ध झाला असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्या विरुद्ध होते त्याबद्दल इतर कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे. आरोपी नंबर 3 आणि 4 हे जे होते त्यांनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान 201 प्रमाणे त्यांच्या विरुद्धचा आरोप सिद्ध झाला आहे असं समजून त्यांना 7 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी अगोदरच म्हणजे अटक झाल्यापासून त्यांची 7 वर्षाची शिक्षा त्यांनी तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि 7 वर्षाची शिक्षा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. आज असं या प्रकरणामध्ये ती फाशी शिक्षा होण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, परंतु कोर्टाने काय निदर्शन आहे ते नोंदवलेलं आहे. असं आहे की फाशीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला 2 प्रकारच्या शिक्षा आहेत, एक तर जन्मठेप किंवा फाशी. फाशी ही अत्यंत क्वचित प्रसंगी किंवा अत्यंत विशेष काही असेल त्याच्यामध्ये अशा खटल्यांमध्ये दिली जाते, ज्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं म्हटलं जातं. परंतु कोर्टाने आता निष्कर्ष काढताना असं सांगितलेलं आहे की ज्या काही नॉर्म्स फाशीच्या शिक्षेबद्दलचे मान्य सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या निवाड्यांमध्ये दिलेले आहेत त्या सगळ्या पॅरामीटर्सचा किंवा त्या सगळ्या निकषांचा विचार करून ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये येत नाही आणि म्हणून कोर्टाने आरोपी नंबर 1 अभय कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता जन्मठेपेची शिक्षा आहे. जेल मॅन्युअल प्रमाणे त्यांना जेवढी झालेल्या शिक्षेचा सेट ऑफ त्यांना मिळेल आणि त्यानंतर वेळोवेळी शासनाच्या निर्देशांप्रमाणे जिथे सवलत मिळते त्या शिक्षा मिळून त्यांना 14 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते या खटल्यामध्ये. कारण रिमाइंडर ऑफ लाईफ असं सध्या तरी कोर्टाने काही स्पेसिफिक नमूद केलं नाही. जन्मठेपेची शिक्षा पॅरोल हा विषय शिक्षेनंतर असतो, परंतु त्यांना दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे अटक झाल्यापासून आजपर्यंत त्यांना जामीन मिळायला नव्हता, किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जामिनासाठी अर्जही केलेला नव्हता आतापर्यंत. त्यामुळे त्यांनी जो तुरुंगवास भोगलेला आहे त्याची सवलत त्यांना या शिक्षेच्या एकूण जो कालावधी आहे त्याच्यामध्ये मिळेल. 14 वर्ष तर निश्चितच आहे. 7 वर्ष त्यांनी अगोदर जी भोगलेली आहे त्याची सवलत त्यांना मिळेल. आता ते आक्षेप आहेत त्याच्याबद्दल माहिती अधिक माहिती आपल्याला विशेष सरकारी अभियोक्ता आहेत ते अधिक देऊ शकतील. परंतु कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत की काही अधिकाऱ्यांनी ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या तपासामध्ये ज्यांच्याकडनं काही उणिवा राहिल्या किंवा त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या आहेत किंवा हलगर्जीपणा केलेला आहे असं ऑब्झर्वेशन केलं आहे. निकालपत्राची संपूर्ण प्रत हातात मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य राहील. राजू पाटील हे एकनाथ खडसे साहेबांचे भाचे आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी त्या निकालानंतर मी त्यांना निर्दोष सोडण्याचा निर्णय ज्या दिवशी केला त्या दिवशी काही स्टेटमेंट केलं होतं असं मी ऐकलं होतं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती भाष्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. अश्विनी बिद्रे मर्डर ट्रायल का आज फाइनल जजमेंट कोर्ट ने दिया है, सेशंस कोर्ट ने पनवेल के. इसमें आरोपी नंबर 1 जो है अभय कुरुंदकर, जो पुलिस ऑफिसर पुलिस इंस्पेक्टर थे, उनको जन्मठेप की सज़ा सुनवाई है. आरोपी नंबर 2 राजू पाटिल, ज्ञानदेव दत्तात्रय एलियस राजू पाटिल,
उनको रिहा कर दिया, या इस केस में उनके खिलाफ कोई जो आरोप थे सिद्ध नहीं हुए, इसलिए उनको इस केस से छोड़ दिया है। आरोपी नंबर 3 और 4 जो थे उन्होंने अभय कुरुंदकर को इस केस में और इस प्रकार में जो खून की घटना हुई उसके बाद सबूत नष्ट करने के लिए मदद की है, इसलिए उनको इंडियन पिनल कोड 201 के तहत कोर्ट ने 7 साल की सज़ा सुनाई है। और इसमें ये जो 3 और 4 जो है वो उनका अरेस्ट होने के बाद वो अभी आज तक जेल में है, तो उनको उसका सेट ऑफ मिल सकता है, मिल जाएगा। अभय कुरुंदकर को अभी लाइफ इम्प्रिजनमेंट है। अभी जेल मैनुअल और जो रूल्स है उसके तहत उनको ज़्यादा से ज़्यादा 14 साल की सज़ा तो हो सकती है, लेकिन उन्होंने 7 साल से ज़्यादा समय जेल में बिताया है, तो उनको सेट ऑफ भी मिल सकता है उसमें। क्या इसमें अपील करेंगे आप? हमने अभी अभय कुरुंदकर को तो अपील करना ही पड़ेगा। राजू पाटिल एक्विट हो गए, उनका अपील करने का कोई सवाल नहीं है। अभी सवाल ये है कि सरकारी वकील बताएंगे कि राजू पाटिल का एक्विटल के अगेंस्ट उनका कुछ अपील वो करेंगे या नहीं, लेकिन हमें अपील करने का कोई ये नहीं है, ज़रूरत नहीं है, क्योंकि उनको एक्विट किया है।